साजरा करतोय। वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। नैतिक हॅपी बर्थडे टू यू। जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे नैतिक बालाचा। अगदी आपण पाहतोय वाढदिवस 16 बर्थडे आहे नैतिकचा। जल्लोष सारा भेटकल गावाचा। हॅपी बर्थडे टू यू नैतिक। थेट महेश शेठ बालदी साहेबांचे सुपुत्र शुभम शेठ बालदी साहेबांच्या समवेत आणि अगदी आपण पाहतो या स्पर्धेचे एप्रिल येथे मिलिंद पाटील तसेच पेटकलगाव भारतीय जनता पार्टी अध्यक्ष संजय दादा ठाकूर मरिरामजी पाटील तसेच माजी सैनिक गणेश भगत या काही दिग्गज मान्यवरांच्या मांदीतून आपण आज पाहतोय नैतिकचा वाढदिवस साजरा केला जातोय। येणारं आयुष्य यशाचं कीर्तीचं भरभराटीचं उन्नतीचं जावो हीच अगदी आपण साईंचरणी प्रार्थना करूया आणि नैतिकला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे आवाज असेल राजेंद्र भगत सरांचा। हॅलो, धन्यवाद उमा गोहिर। प्रथमतः चिन्नर महागणपतीला वंदन करून अखंड हिंदुस्थानाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आज आपण भेंडकाड नगरीमध्ये स्पर्धा एन्जॉय करताय। या गावच्या लोकनियुक्त विद्यमान सरपंच सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील यांच्या नावानं सरपंच चषक 2025 हे दैदिप्यमान आयोजन आज ग्रँड फिनाले अंतिम दिवस ज्याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस शेवटची रात्र गोड जावी या उद्देशानं ही स्पर्धा आणि आजचा हा शेवटचा दिवस खऱ्या अर्थानं अतिशय दैदिप्यमान आयोजन आज संपूर्ण या क्रिकेटची क्रेज या गावाची क्रेज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली। अशी ही ट्रॉफी सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील या गावच्या लोकनियुक्त विद्यमान सरपंच जनतेने ज्यांना स्वीकारलं या गावाचा विकास ज्यांच्या कल्पक बुद्धीतनं साकारला जातोय अशा मंजिताताईंच्या नावानं ही स्पर्धा आज राजकारण म्हटला किंवा कुठलंही क्षेत्र असू द्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या आपण पाहत असताय 50% आरक्षण आणि महिला सक्षमीकरण। कृपया सामना चालू करायचा आहे, थोडासा उशीर झालाय। या स्पर्धेमधला पहिल्या फेरीमधला तिसरा सामना वृषाली जीवनदानी बामणडोंगरी वैशाली जीवनदानी बामणडोंगरी विपक्ष भालचंद्र स्पोर्ट वडू नवघर अशा दोन संघादरम्यान हा सामना आहे। खऱ्या अर्थाने एक भिवंडी विभागामधील हा संघ तर दुसरा संघ रायगड विभागातील की ज्याची ताकद आपण सध्याच्या घडीला पाहिली तर संपूर्ण रायगड ठाणा नवी मुंबई अशा अनेक भागामध्ये पसरलाय असा हा बामणडोंगरी संघ। त्यांच्या अगेन्स्ट असणारा भिवंडी संघ विभागातील हा एक नामवंत असा संघ। या दोन संघादरम्यान हा सामना आपण आजच्या या रजनीमध्ये एन्जॉय कराल। अनेक मान्यवरांची मांदिली पाहत असताना या तालुक्याचे 190 उरण विधानसभा मतदारसंघातील तत्पर आणि कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेश बालदी साहेबांचे सुपुत्र यांचं इथं आगमन झालंय। मनाच्या अंतःकरणापासनं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आपण त्यांचे स्वागत करतोय। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहताय दिनेशजी पाटील, त्याप्रमाणे जुगलजी घरत क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न या गावातील जुगलजी घरत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय। अनेक मान्यवरांची मांदिली या स्पर्धेला आपण 4 रजनीमध्ये पाहिली। अशा सर्व मान्यवरांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आपण पुन्हा एकदा आभार मानूया आणि वळूया सामन्याकडं। नाणेफेक जिंकली खऱ्या अर्थानं मास्टर माइंड संगणक तेजस मात्रे जीवनदानी बामणडोंगर संघाचा हा मास्टर माइंड संगणक आणि ज्यानं प्रथमतः निर्णय घेतलाय गोलंदाजीचा आमंत्रण केलं
वडू नवघर टीमला आपल्या फलंदाजीसाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. केतन आणि दिनेश तर मात्र सलामीचं पहिलं षटक P1चं ज्या षटकामध्ये 30 यार्ड सरकत निर्बंध असतंय ते षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज आदित्य. एक अतिशय नामवंत असा हा गोलंदाज सध्याच्या घडीला अतिशय आक्रमक दर्जाचा जो संघ आपण पाहताय वैशाली 11 जीवनदानी बामणडोंगरी हा संघ त्यांच्या अगेन्स्ट भिवंडी विभागातील हा संघ या दोन संघादरम्यान हा सामना असेल. वळूया सामन्याकडे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये गेलेत. आजच्या खऱ्या अर्थानं रजनीमध्ये आपल्या सर्वांसाठी पर्वणी असावी या उद्देशानं रायगड समालोचक असोसिएशनचे विद्यमान सदस्य तथा समालोचन क्षेत्रामध्ये हास्य सम्राट हास्य विनोदी समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते दशरथ पाटील मॅन फ्रॉम करावे त्यांच्या समेत जोहे गावातील सुपुत्र सध्याच्या घडीला अखंड या रायगड ठाण्यामध्ये प्रसिद्ध असणारे समालोचक अमित म्हात्रे कळवे यांचा गोड आवाज आपण ऐकतात. आणि या संपूर्ण स्पर्धेला ज्यांचं निवेदन आपण ऐकलं या गावातील सुपुत्र युवा शिवव्याख्याते उमंग भोईर यांचा आपण अतिशय गोड आवाज या स्पर्धेनिमित्तानं ऐकताय. तर वडूया सामन्याकडे आदित्य आल्या पहिल्या षटक घेऊन समोर असणारा फलंदाज दिनेशसाठी पहिला चेंडू टप्पा पाडला थोडासा बाहेर निघाला. कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज दिनेशचा तो प्रयत्न झाला असफल. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्येमध्ये अजूनही खातं खोलण्याचं बाकी असेल. टीम वडू नवघर या टीमसाठी सज्ज होतो आदित्य. खऱ्या अर्थानं बामणडोंगरी संघाचा एक अतिशय आक्रमक दर्जाचा डावखुरी हाताचा गोलंदाज आदित्य पाटील. नेक्स्ट चेंडू होता लॉंगॉनच्या दिशेने फक्त ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल फेकेल तिथपर्यंत एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण. एका धावसंख्येनं वडू नवघर टीमचं खातं ओपन झालंय आणि दिनेशही खातं एका धावसंख्येनं ओपन झालंय. अनेक स्पर्धा आपण या उरणच्या नगरीमध्ये पाहताय. आज उरण विकसित असणारा हा शहर आहे. अनेक कंपन्या खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये आपण पाहिल्यात. अनेकांना रोजगार खऱ्या अर्थाने उरणनं दिलाय. अशा ह्या तालुक्यामध्ये आज भेंडकड नगरीमध्ये आजचा हा क्रिकेटचा महासंग्राम आपण एन्जॉय करताय. समोर आपण पाहताय गणेशाची अतिशय सुबक अशी मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपण पाहताय. सज्ज होते पुण्यात गोलंदाज आदित्य. यावेळी मारा बदललाय. फलंदाजानं मात्र रिव्हर्स साइडिंग करण्याचा प्रयत्न केलाय त्यामध्ये सफलता मिळाली नाही. चेंडू पुन्हा एकदा गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर ती मात्र बिनबाद एक. जीवनदानी बामणडोंगर संघ म्हणतात खरं कृपया लाईट बंद करायचं होईल बंद ती. कृपया ज्या समोर बाईक असतील फोर व्हीलर असतील त्या सर्वांना विनंती आहे कृपया आपल्या लाईट लगेच बंद करत जात. थोडासा त्रास होतो खेळाडूंना. सज्ज होतं आदित्य. पुढचा चेंडू असेल केतनसाठी हा पुलटा चेंडू भिरकावून दिलाय डीप बॅक पर स्क्वेअरच्या डोक्यावरनं अतिशय दर्जेदार वन बाउन्स चौकार. म्हणून ज्यांना आपण पाहिलंय असे 190 उरण विधानसभा मतदारसंघातील कार्यतत्पर आमदार सन्मान्य महेश बागदी साहेबांच्या जीवनावर आधारित हे गीत आपण डीजे विशेषच्या माध्यमातून ऐकलंय. चौकार धावसंख्येवर वाढ झाली. धावसंख्या होती ती मात्र बिनबाद. पाच पुन्हा एकदा रिव्हर्स सॅटेलाइट करण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा असफल झालाय. अपील झालं ज्या अपिलामध्ये आत्मविश्वास जास्त आणि उत्साह कमी. एक धाव उमंग भोईर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरांची कृपा करायची आहे. उमंग भोईर या स्पर्धेमधील निवेदक आपणास विनंती की आपण या आयोजक जुगलजी घरात आपणास बोलवतात. नक्कीच आम्ही व्यासपीठावरच उपस्थित आहोत. उपस्थित मान्यवरांचा आपण थोड्याच वेळात सन्मान करू. तत्पूर्वी आपण क्रिकेटचा देखील आनंद घेऊया.
व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतोय आपण एन्जॉय द नाईट, एन्जॉय द क्रिकेट. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 6 धावसंख्येवर. अतिशय चांगला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ अतिशय मातब्बर आहेत. अशा दोन संघादरम्यान हा सामना चालू आहे. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहायला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये असफल त्याला पाहायला मिळाली. येणाऱ्या काळामध्ये आपण 19, 20, 21, 22 या तारखेला सन्मानित चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ कोपरोली आयोजित ग्रामदैवत श्री बापूजी देव महाराज चषकाचं आयोजन केलं. तरी इच्छुक संघानं या स्पर्धेमध्ये नक्की सहभाग घ्या. संपर्क असेल अमय पितले सर. अतिशय सुसज्ज अशी स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये असेल तर नक्की आपण त्या स्पर्धेचा आस्वाद नक्की घ्या. नवीनतम गोलंदाज रफ्तारका राजा, खऱ्या अर्थानं ओंकार नाईक, बामणडोंगरी टीमची ही रण मशीन, गोलंदाजी धारदार असणारा हा गोलंदाज विश्वजित ठाकूर नंतर खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजी वर्णी आपण पाहिली या रायगडमध्ये, असा हा गोलंदाज ओंकार नाईक येतोय. आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन P2चं षटक घेऊन आलाय ओंकार. पाहायचा कशा प्रकारे हा सामना असणार आहे. दोन्ही संघ अतिशय मातब्बर. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा आस्वाद अनेक प्रेक्षक घर बसल्याही घेतात. त्यामध्ये उल्वानोड परिसरातील एक सुप्रसिद्ध गायक उल्वानोड भूषण नानाजी गडकरी साहेब यांच्याकडनं बामणडोंगरी टीम आणि आयोजनासाठी मनपूर्वक शुभेच्छा आल्यात. नानाजी गडकरी साहेब आपलंही मनपूर्वक या निमित्तानं आम्ही स्वागत करतोय. ओंकार येतोय पहिलाच चेंडू घेऊन फलंदाज केतनसाठी. शॉर्ट पिच चेंडू मात्र इथं फटका पासलाय. जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये मात्र इथं अडकवल्या फलंदाजाला पहिला ब्रेक थ्रू यावेळी मिळवून दिलाय ओंकार नाईकनं वैशाली स्पोर्ट जीवनदानी बामणडोंगरी या टीमसाठी. ही स्विफ्ट गाडी कोणाची आहे? कृपया पार्किंगसाठी अडथळा होतोय, थोडी ट्रॅफिक झाली त्या गाडीमुळे. कृपया विनंती गाडी मालकाला 4641 ही गाडी जरा बाजूला करायची आहे. आयोजकांच्या वतीने नम्र विनंती आपणास आलेली आहे. अतिशय सुसज्ज अशी स्पर्धा आपण एन्जॉय करत असताना ओंकार नाईकनं पहिली सफलता यावेळी मिळवून दिली. नानाजी गडकरी उल्वे नोड रत्न यांच्या शुभेच्छा आल्यानंतर पहिल्याच चेंडूमध्ये सफलता मिळवली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय घनश्यामचा हा चेंडू अतिशय गोळीच्या वेगानं खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक तैनात असणार आहे. एकच धाव मिळाली घनश्यामला. एका धावसंख्येने घनश्याम यांना आपलं खातं खोललंय आणि संघाला पोहोचवलंय 8 वर. अतिशय शांत आणि सावध अशी सुरुवात चालू आहे. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे हा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. खऱ्या अर्थानं धारदार गोलंदाजीसाठी ओळखला जातोय बामणडोंगरी संघ. कुठल्या प्रकारचे मोठे फटके अजूनही मारू देत नाही. या इनिंगमध्ये फक्त एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. सज्ज होते गोलंदाज ओंकारचा हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय, त्यामध्ये यश त्याला आलं नाही. चेंडू पुन्हा एकदा गेल्या निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर, ती मात्र 8. अमयजी पितले खऱ्या अर्थाने एक नामवंत समालोचक म्हणून या रायगडमध्ये प्रसिद्ध आहे. त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये एक मोठी स्पर्धा कोपरोली नगरीमध्ये होईल. सहभाग घ्यायचा. एरॉर्ड्समध्ये मात्र 2-3 टीम अजूनही कमी आहेत. पुढचा चेंडू, हा चेंडू भिरकावून दिलाय. अतिशय लाजवाब देखना हा फटका पाहायला मिळाला. आले चेंडूवर 6 धावा. टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात, नव्या टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात, मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात, मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावाने स्पर्धा, अशा विद्यमान लोकनियुक्त सरपंच
मंजिताताई मिलिंद पाटील यांच्या नावाचं हे गीत ज्यानं या आपल्या सरपंचाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या गावाचा विकास साधलाय. एका यशस्वी पुढच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं आपण नेहमी म्हणतो. इथे थोडं उलट आहे. खऱ्या अर्थाने एका यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात. इथे जोरदार अपील झालाय. कॅच बिहाइंडचं पाहायचं इथे काय निर्णय असेल आहे. दोन्ही पंच अतिशय मातब्बर आहेत या स्पर्धेमध्ये. आपण ही स्पर्धा अतिशय मोठी दिमागदार पाहताय. भेंडकळ नगरीमध्ये एक श्रीमंत ग्रामपंचायत म्हणजे ज्या गावाला पाहिलं जातं ती भेंडकळ. एक या गावाला वारसा आपल्या वारकरी संप्रदायाचा. गेले कित्येक वर्ष खऱ्या अर्थाने या गावामध्ये आपण अखंड हरिनाम सप्ताह पाहिलाय. नॉट आउट आहे, नॉट आउट. मी तिसऱ्या पंचाने सुद्धा बघितलंय. हा चेंडू मात्र यावेळी जाणार निर्धाव. धावसंख्या धावपट्ट्यावर राहणार 1-14. 1-14 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळाली. अतिशय चांगला सामना असेल यातील मात्र शंका नाही. मैदानाच्या आतमध्ये या क्रीडांगणावर खेळत असताना दोन्ही संघ खऱ्या अर्थाने की भिवंडी विभागामधनं आलाय अनेक रायगडमधनं. अशा दोन संघामधला हे घमासान आपण या निमित्तानं पाहत आहे. पुन्हा एकदा एक आगळा वेगळा फटका अर्थात डग्लर्स मरियर झिम्बाब्वे संघाचा खेळाडू त्याप्रमाणे श्रीलंकेचा खेळाडू तिलकरत्न दिलशान याच्या आठवणी करून देणारा हा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज वारंवार करतोय. त्यामध्ये यश मिळत नाही. मात्र 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येनं 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रतिषटकामागे 8ची सरासरी राखली. वडूनवगर या टीमनं 1-16 अशी धावसंख्या पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आज आयोजकांच्या माध्यमातून जर पाहिलं जुगलजी घरत यांना पाहिलं आपण की भेंडकळ गावातील एक अष्टपैलू क्रिकेटपटू उरण प्रीमियर लीगमध्ये चॅम्पियन टीमचा संगणक म्हणून जुगल घरत. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज कंटिन्यू आदित्य पाटील असेल ज्यानं पहिलं षटक अतिशय सुंदर फेकलं होतं. पुन्हा एकदा तोच आलाय आपल्या कोट्यामधील दुसरं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन आलाय. सुंदर गोलंदाजी नेहमी आपण त्याच्याकडनं पाहिलाय. डावखुरा आताचा हा गोलंदाज दोन्ही प्रकारचे चेंडू फेकण्याची कला ज्याला अवगत आहे असा हा खेळाडू. त्याच्याशी मात्र खऱ्या अर्थाने एक मास्टर माइंड संगणक म्हणून ज्याच्याकडे आपण पाहिलंय. खूप चांगला संघ त्यानं घडवलाय. पुन्हा एकदा आम्ही अनाऊन्स करतोय सिप गाड्या MH46BV 4641 लाल गाडी आहे. सिप गाडी कृपया कुठल्या मालकाची असेल ती जरा बाजूला घ्या. नम्र विनंती पुन्हा एकदा आम्ही करतोय त्या गाडी मालकाला. पुन्हा एकदा हा चेंडू डॉट गेलाय. घनश्याम खेळत असताना आदित्यचं कौतुक करावं लागेल. डेफ्टम ओव्हर द विकेटने मारा करत असताना अतिशय सुरेख अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी फुलटास चेंडू फेकलाय. चेंडूला भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा हा चेंडू जातोय. रिव्ह असेल पंचांकडनं. पाहायचा चेंडू कसा प्रकारचा आहे. भीमर आहे की चांगला चेंडू याचा निर्वाळा आमचे 3रं पंच खऱ्या अर्थानं जुगलजी घरात करतील. 1 धाव तर या चेंडू नक्की आलेला आहे. आणि पंचांचा इशारा होतोय इट्स नो बॉल. भीमर आहे. 1 धाव बॅटनं आणि 1 नोची 2 धावा आणि हा चेंडू असेल फ्री हिट. मुक्त चेंडू खेळण्याची संधी यावेळी फलंदाजाकडे असेल. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय. पुन्हा एकदा 1-18 या धावसंख्येवर. 1-18 अशी धावसंख्या वडूनवघर या टीमची. हा फ्री हिटचा चेंडू फायदा घेता आला नाही. बॅटची एज लागली. लेग गडीमध्ये हा चेंडू गेला. 1च धाव मिळेल. 1 धावसंख्येवर संघ पोहोचतोय. 19वर थेंबे थेंबे तळे साचे ह्या उक्तीप्रमाणे हा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. क्रिकेटमध्ये 1 धावेला हे खूप महत्व आहे. त्याप्रमाणे 1 धावी खूप महत्वाची असते. कारण क्रिकेटमध्ये 1 धाव, अभ्यासामध्ये 1 गुण आणि राजकारणामध्ये 1 मत याला खूप महत्व असतं. त्या प्रकारचा हा क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळाला आहे. नक्कीच. तत्पूर्वी मी विनंती करतोय यतीश भगत साहेबांना आपण देखील व्यासपीठावर येऊन आसन व्हायचं आहे. आयोजकाच्या वतीनं आपणास विनंती केली जाते. ओव्हर टू कॉम बॉक्स. नक्की उमंग. अनेक मान्यवरांचं आपण आगमन पाहताय. व्यासपीठावर आपण पाहताय
190 उरण विधानसभा मतदारसंघातील कार्य सम्राट कार्य तत्पर आमदार सन्मान्य महेश बालदी साहेबांचे सुपुत्र यांचं सुद्धा इथं आगमन झालं आहे. कारण साहेब अतिशय बिझी असतात, मात्र या बिझी शेड्यूलमध्ये आपल्या मुलांना सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय करण्याचा प्रयत्न. यावेळी दांडी घोळ झाली, अतिशय सुंदर असा हा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज थोडा स्टेप आउट झाला होता आणि यामध्ये त्याला अपयश आलं. दांडी घोळ झाली, आणखी सफलता मिळाली बामणडोंगरी या टीमला. मध्ये वडनवगड टीम पाहतोय. मात्र ज्या वेळी अशा परिस्थिती येतात, संघर्ष ज्यावेळी आपल्या वाटेला असतोय, संघर्षातून जो बाहेर काढतो तो खरा हिरो असतोय. कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये जर आपण पाहिलंय, पुन्हा एकदा हा फटका खेळण्याचा प्रयत्न अपयश येतं. आदित्यचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर अशी गोल झाली. टप्पा पाडल्यानंतर चेंडूवर थोडासा बाहेर काढतोय आणि फलंदाजाला काही समजत नाही, चेंडूवर वारंवार जातात निर्धाव. मात्र यावेळी खचून न जाता पुन्हा एकदा आत्मविश्वासानं आणि जिद्दीनं खेळावं लागेल. कारण एक वेळा आपण शरीराने कमजोर जरी असाल तरी चालेल, मनाने कधीच कमजोर राहू नका. कारण यश त्यांनाच मिळत असतं ज्यांची इच्छाशक्ती प्रबल आणि आत्मविश्वास मजबूत असतं. त्या आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये वडनवगर या टीमला दाखवावं लागेल. मात्र पुन्हा एकदा हा चेंडू सुद्धा सुरेख होता. एकच धाव या चेंडूवर मिळाली. एका धावसंख्येने 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटल्यावर धावसंख्या पाहायला मिळाली वडनवगर टीमची. ती मात्र 2 बाद 20 अशी धावसंख्या धावपट्टावर पाहायला मिळते ती वडनवगर या टीमची. अतिशय सुंदरशी ही स्पर्धा आपण खऱ्या अर्थाने एन्जॉय करताय. आजचा शेवटचा दिवस असेल या स्पर्धेमधला आणि शेवटच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची मांदी आली या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज मोटर रॉड्स आहे, ए रॉड्स आणि ए रॉड्स मधनं सुद्धा अनेक मातब्बर संघ आजच्या रजनीमध्ये आपल्याला खेळायला पाहायला मिळतात. नक्कीच आपण व्यासपीठाच्या दिशेने बोलूया. व्यासपीठावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत कार्यसम्राट कार्यदक्षक आमदार एकदा रवे दोनदा साहेब निवडून येतील की तीनदा. आणि अगदी आपण पाहतोय महेश शेठ बालदी साहेबांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत शुभम शेठ बालदी साहेब. त्यांचा आपण सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. मी विनंती करतोय मिलिंदजी पाटील साहेबांना, या स्पर्धेचे प्रणेते, की आपल्या शुभ पवित्र असते मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प स्पर्धेतील गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण आदरणीय सन्माननीय शुभम शेठ बालदी साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी आपण करतोय. एकदा जोरदार टाळ्यानं आपण अगदी स्वागत करूया. आज त्याची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली नाही, मात्र काही कारणास्तव आज आपण पाहतोय खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पाहायला मिळाल्यात. महेश शेठ बालदी साहेबांचे सुपुत्र अगदी शुभम शेठ बालदी साहेब, त्याचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जातोय. बंधन धाग्याचं काळीज वाघाचं आणि हे वाघाचं काळीज आपण पाहतोय शुभम शेठ बालदी साहेब आणि त्यांचा हा मान सन्मान या सरपंच ट्रॉफी मध्ये केला जातो. एकदा जोरदार टाळ्यानं आपण स्वागत करूया उपस्थित मान्यवरांचा. फटाकड्यांची आतषबाजी पाहायला मिळत आहे. दारू गोळ्यांचा आज लक्क प्रकाश या खऱ्या अर्थानं अगदी गगनामध्ये पाहायला मिळतोय. उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय संजय दादा पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्याचा देखील आपण सन्मान करून घेतोय. व्यासपीठावर उपस्थित अमन शर्मा साहेब देखील पाहायला मिळत आहेत. शुभम शेठ बालदी साहेबांचे निकटवर्तीय अमन शेठ शर्मा यांचा देखील आपण सन्मान करूया. मी विनंती करतोय भेडकलगाव भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आदरणीय सन्माननीय संजय दादांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. अमन शर्मा यांचं सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी पाहायला मिळतोय. शुभम साहेबांच्या समवेत अगदी आपण पाहतोय सातत्याने खांद्याला खांदा लावून आज उपस्थित असतात अमन शेठ, त्याचा देखील सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. पडता पावले सज्जनांची शोभा वाढ या कार्यक्रमाची
टाळ्यांचा कडकडाट, टाळ्यांचा गडगडाट. आणि या गडगडाटीमध्ये आपण पाहतोय मान्यवरांचा केला जातोय मान सन्मान. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपलं संयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणातून पुनश्च एक बार हार्दिक स्वागतम, आगतम, सहर्ष स्वागतम. धन्यवाद उमंग. चौथं षटक घेऊन आला गोलंदाज कल्पेश ठाकूर. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकलाय गोलंदाज कल्पेशनं. खरं आज पुन्हा एकदा हा चेंडू सुद्धा सुरेख, सर्वांसाठी एक मेजवानी. खऱ्या अर्थानं आज क्रिकेटचं समालोचन. तत्पूर्वी आपण सन्मान करूया. संजय दादा पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. मी विनंती करतोय आमच्या खऱ्या अर्थानं अध्यक्ष साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण संजय दादा पाटील यांचा आपण सन्मान करून घ्यायचा आहे. या कार्यक्रमाप्रसंगी काही मान्यवरांची मान्य आली. आज खऱ्या अर्थानं मान्यवरांची रेलचेल या व्यासपीठावर मान्यवरांच्या चरण कमलाने आजचं व्यासपीठ पूर्णपणे प्रफुल्लित होताना पाहायला मिळते. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील सरपंच चषक 2025 मध्ये आलेल्या मान्यवरांचं हार्दिक स्वागतम, सुस्वागतम. जोरदार टाळ्याने मान्यवरांचं करतोय आपण स्वागत, सन्मान. अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे आलेला पाहुणा हा देवासमोर असतोय आणि त्याचा मान सन्मान देखील होताना पाहायला मिळतोय. साधू संत येती घरा तुची दिवाळी दसरा. आणि अगदी दिवाळी दसरा प्रमाणे हा दुग्ध शर्कराप्रमाणे योग काही मान्यवर अद्यापी थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पनवेलचे आमदार देखील येताना पाहायला मिळतील. ते देखील ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतायत. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. थँक्यू उमंग. पुन्हा एकदा हा चेंडू शेवटचा असेल कल्पेश ठाकूरच्या षटकामधील. या चेंडूवर 1 धाव. एका धावसंख्येनं 4 षटकं संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या वडून अवघड टीमची 2-22. अतिशय कमी धावसंख्या पाहायला मिळाली आतापर्यंत 4 षटकांमध्ये. पण अजूनही काही गेलं नाही. मागच्या काही षटकांमध्ये काय झालं, कसं झालं, झालं गेलं गंगेला मिळालं या उक्तीप्रमाणे नव्या जोशानं आणि नव्या ईर्षेनं पुन्हा एकदा वडून अवघड टीमला येणाऱ्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये आक्रमक फलंदाजी करावी लागेल. तर मात्र या सामन्यामध्ये आपलं एक सन्माननीय स्थितीमध्ये आपण जर पोहोचलात तर नक्की हा सामना रफ अँड टफ होईल. या 3 मात्र शंका नाही. आजचा हा शेवटचा रजनीचा दिवस असेल, शेवटची रात्र आहे आणि आपल्यासाठी परभणी म्हणून रायगड महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक, अशा सम्राट, शब्दांचा भांडार असणारे जादूगर दशरथजी पाटील करावे आणि अमित पाजी म्हात्रे जोहे ही जोडगोडी आपण पाहताय, ज्यांचा बिग फाईट सामना आपल्याला समालोचन क्षेत्रामधून पाहायला मिळेल. हा पहिला चेंडू आलेला नवीन गोलंदाज दिशा भरकडली. पंचांचा सुवैरचा इशारा आलाय. जीत खोत हा गोलंदाज. रिव्ह्यू नसेल, फक्त बिमर आणि रनआउट या 2 गोष्टीसाठी फक्त रिव्ह्यू असेल. याची सर्व खेळाडूंना, सर्व टीमनी नोंद घ्यायची आहे. पंचांकडनं हा आलाय सुवैरचा इशारा. 1 धाव मिळाली. एका धावसंख्येनं संघ पोहोचले 2-23. एक वॉर्निंग दिली पंचानं. गोलंदाज जीतला. कमी वयाचा हा खेळाडू आहे, ज्यानं सुद्धा कमी वयामध्ये स्वतःला सिद्ध केलंय आणि आज बामणडोंगर सारख्या एक मोठ्या टीममध्ये जागा ज्यानं मिळवली तो हा जीत खोत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळी आणखी एक दिशा भरकटली. पंचांचा पुन्हा एकदा सुवैरचा इशारी. आणि ज्या वेळी आपली दिशा भरकटतोय दशा व्हायला वेळ लागत नसतोय तशा प्रकारचा लगातार 2 चेंडू सुवैर फेकले गोलंदाज जीतनं. धावसंख्या धावपट्ट्यावर झाली ती 2-24. 2-24 राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय गोलंदाज जीत, ज्याच्याकडं कमी अनुभव असलाय तर अनेक मैदानं ज्यांना आपल्या गोलंदाजीने गाजवलंय असा खेळाडू आहे जीत, वय वर्ष 18. पुढचा चेंडू होता लॉंग ऑफच्या रिझर्व्हमध्ये. कार्पेजने ट्रॅव्हल केलाय. 1 धाव मिळाली. 2चा प्रयत्न करतोय मात्र डेंजर एंड थ्रो आलाय. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. 2 धावसंख्येवर संघ पोहोचतोय 26 वर. 26 धावा धावपटलावर. आपण पाहता हा क्रिकेटचा हा महासंग्राम आहे. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत या पहिल्या पूर्वार्धामधील चालू असणारा सामना. वैशाली 11 जिवंत आणि बामणडोंगरी उपक्ष भालचंद्र स्पोर्ट वडून नवघर अशा 2 संघामध्ये. 26 धावानंतर बॅटची एज लागली. थोडंसं मात्र इथं क्षेत्ररक्षकाने चूक केली. एक साधा सोपा असा झेल होता आहे, तो झेल मात्र पकडू शकला ना हा क्षेत्ररक्षक. एक जिवंत मिळालं फलंदाजाला. अजूनही 4 चेंडू बाकी असतील या चेंडू षटकातील. तेजस म्हात्रे मास्टर माइंड, संगणक, यशस्वी आयोजक, अनेक सारे गुण असणारा महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ज्यांचं ब्रीदवाक्य त्याप्रमाणे ते कार्यरत असणारे तेजस्वी म्हात्रे यांची ही टीम यावेळी चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाणार. आत्मविश्वास वाढवणारा हा उत्तुंग आणि उत्तुंग षटकार.
19 चेंडूच्या प्रतीक्षेनंतर मात्र हा षटकार पाहायला मिळाला. वडून अवघड टीमच्या फलंदाजाकडनं मात्र यावेळी फटका फसलाय आणि मात्र जरी एका चेंडू षटकार मारू शकतो तरी मीही तुला बाद करू शकतो ही करामत मैदानाच्या आतमध्ये जीत खोट यांनी दाखवून दिले. डीजे नव्या टॅलेंटची होई भरमार या खुल्या मैदानात, खुल्या मैदानात. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात, मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात, मंजिता ताई मिलिंद दादा पाटील सरपंच चषकात. मंजिताताई पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे त्यांचे यजमान मिलिंद पाटील यांना पाहिलंय. आज राजकारणामध्ये उत्तुंग यश ज्यानं निर्माण केलं, मतदार बंधू भगिनींचा कृपा आशीर्वाद त्यांना लाभलाय आणि गावाचं लोकनियुक्त सरपंचपदी ते विराजमान आहेत. आज तत्पूर्वी आपण टॉससाठी विनंती करतोय पार्थ इंटरप्राइजेस RCC पेठ त्यांच्या अगेन्स्ट खेळतील स्वर्गीय प्रशांत भाऊ पाटील घनसोली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. जाऊया मैदानाच्या दिशेनं. पुन्हा एकदा या चेंडूवर सुद्धा स्क्वेअर मारा पाहायला मिळाला. एक वाईट एक बाईस 2 धावा या चेंडूवर मिळाल्या. 2 धावसंख्येवर संघ पोहोचतोय. 3-34 3-34. अजूनही पहिल्या पूर्वार्धामधील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. माझ्या समवेत परेश मात्रे करंजा अतिशय उत्कृष्ट गुणलेखन आणि PTC लाईव्ह खऱ्या अर्थानं नामवंत लाईव्ह उत्कृष्ट क्लॅरिटी आणि क्वालिटी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं आहे. पुन्हा एकदा हा चेंडू आणखी एक स्क्वेअर चेंडू पाहायला मिळाला. एका धावसंख्येमध्ये वाढ झाली. एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 3-37 या धावसंख्येवर सन्मान्य दशरथजी पाटील मॅन फ्रॉम करावे 4 चेंडू या षटकामध्ये स्क्वेअर फेकण्यात गोलंदाज जीत खोत या गोलंदाजानं त्याच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. टीम बामणडोंगरी या टीमला आता थोडीशी खराब अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल जीतकडनं. पुढचा चेंडू जीतचा. हा चेंडू मात्र अतिशय सुरेख होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, त्यामध्ये त्याला यश आलं नाही. चेंडू गेलाय निर्धाव. RCC पेठ टीम संघाचा संगणक सोहेल याचं इथं आगमन झालं. मनपूर्वक प्रथमतः आयोजकांच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करूया. या इनिंगमधील आणि या पूर्वार्धामधील शेवटचा चेंडू असेल वडूनवगर अगेन्स्ट बामणडोंगरी या टीममधील. जीत येतोय नवीन गोलंदाज शेवटचा चेंडू घेऊन. हा चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळाला. हाही चेंडू गेला निर्धाव. अशा अर्थीनं पहिली इनिंग संपली. पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या पाहायला मिळाल्या वडूनवगर टीमच्या. ते 3-35. सध्याच्या घडीला रायगड महाराष्ट्रामध्ये एक सुप्रसिद्ध ज्यांचा आवाज शब्दांचा भांडार ज्यांच्याकडे आहे, हास्य सम्राटी समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं आहे असे आमचे गुरुतुल्य असणारे सन्माननीय दशरथजी पाटील करावे यांचा आपण आवाज ऐकूया. धन्यवाद. अमितजी म्हात्रे यांचा आपण आवाज ऐकूया. बहुत बहुत शुक्रिया राजेंद्र भगत, इनका सुमधुर आवाज़ आप सभी ने सुना. सभी को उन्होंने मंत्रमुग्ध किया अपने लैंग्वेज के तौर के ऊपर और सभी का दिल जो था. अमित म्हात्रे सध्या आपली लायकी दाखवणाऱ्या काही अँकर आहेत, पण ज्यांच्या गावाला आपली लायकी दाखव बघा, ज्यांच्या गावाला पाणी देखील प्यायला मिळत नाही, पण आपल्या आगरी समाजाच्या जीवावर ज्यांनी फार मोठ्या झाल्यानंतर त्यांची आपली लायकी दाखवता, त्यांना सांगा तुम्ही आता काय म्हणणार अमित म्हात्रे. नाही ते आपल्यासमोर काहीच नाही हो. ते काय बोलतात मग तेरड्याचा रंग 3 दिवस तसा प्रकार आहे. पण दादा तुम्ही आमचे ते म्हात्रे साहेब आहेत, अहो यांच्या गावाला खायला ये नाही, पाणी नाही, अन्न नाही, पण इथं येऊन आपल्या आगरी लोकांना चुतिया बनवून
टॉस करने के लिए स्वर्गीय प्रशांत भाऊ पाटिल घनसोली बनाम पार्थ इंटरप्राइजेस आरसीसी पेट, दोनों कप्तान टॉस बॉक्स में हाजिर हो जाए। विनती का पहला पुकार है। हमारे मंजिता ताई मिलिंद पाटिल सरपंच ट्रॉफी 2025 दिनेश पाटिल साहब और जुगल घरत, ये जयवीरों की जोड़ी है, लेकिन देखना पड़ेगा किसमें कितना दम और कौन बनेगा बाजीराव सिंघम। शुभम शेठ बालदी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। सार्थ इंटरप्राइजेस आरसीसी पेठ, त्यांच्या विपक्ष गळती स्वर्गीय प्रशांत भाऊ घनसोळी। हेड आलाय, टॉस जिंकला टीम घनसोली टीमनं। आपलं हार्दिक स्वागत असेल पुरण तालुक्यात बेंडकल नगरीत, आणि या स्पर्धेमध्ये आपलं संयोजकाच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। आपलं निर्णय काय असेल? नक्कीच आम्ही फिल्डिंग करणार, फिल्डिंग घेण्याचा प्रयत्न असेल। प्रतिस्पर्धी टीम अगदी रातोके कातील आरसीसी पेठ आलेले आहेत, नक्कीच त्यांच्या सोबत कितपर्यंत धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न कराल? मोठा टीम आहे, 5 ओव्हरला कमीत कमी 55-60 पर्यंत थांबवायचा प्रयत्न आहे। नक्कीच 55-60 पर्यंत थांबवण्याचा आपला मनसुबा असेल। आपण आधीच कॅप्टन म्हणत होतो आपण बॅटिंगच घेणार टॉस जिंकला तरी, तर आपल्या वाटाला बॅटिंगच आली आहे टॉस ते जिंकून। तर बॅटिंग घेत असताना आपण कितपर्यंत धावसंख्या उभारणार? आम्ही 55 to 60चे अबाव जायचे। नक्कीच चांगलेच प्रयत्न असेल। तत्पूर्वी या संयोजनामध्ये येऊन आयोजन कसं वाटतंय आपल्याला? खूपच सुंदर आयोजन आहे आणि दरवर्षी आम्ही इथे खेळायला येतो, तर धन्यवाद मानेन आणि चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करेन। नक्कीच ह्या दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा। दोन्ही कॅप्टनचं पुनश्च एक वार सरपंच ट्रॉफी 2025 मध्ये आयोजकांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला। रणनीती आखा, चांगला खेळ करा। सद्यस्थितीला चालू सामना आपण जाऊया मैदानाच्या दिशेनं। तिथं आवाज असेल दशरथजी पाटील सर, त्याच्या समवेत असतील अमितजी मात्रे, जोहे पेनका, बुलंद आवाज, बुलंद तो। 36 का पीछा करना है, सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के मैदान के अंदर स्ट्राइकर पर के संदेश गोंधली और तकदीर पाटिल ये सलामी बल्लेबाज बामन डोंगरी टीम के आरंभिक बल्लेबाज है और गेंदबाज है उज्जवल। पहली गेंद फुल टॉस गेंद और गेंद काउ करने के क्षेत्र में बाउंड्री के साथ बामन डोंगरी का झंडा ऊंचा, 4 रन। गोंधली ने, संदेश गोंधली ने खाता ओपन किया और इसी के साथ बार या जुदानी बामन डोंगरी टीम का खाता ओपन, स्कोर 4। नेक्स्ट मैच स्वर्गीय प्रशांत भाऊ पाटिल घनसोली बनाम पार्थ इंटरप्राइजेस आरसीसी पेट के बीच कांटे का टक्कर का मुकाबला है। तेजस मात्रे साहब हमारे सामने है। पहला पावर प्ले चल रहा है, मैंडेटरी पावर प्ले। 2 खिलाड़ी गज के बाहर है और 9 खिलाड़ी दायरे के अंदर है। कांटे के टक्कर का मुकाबला है सरपंच ट्रॉफी 2025 भव्य दिव्य आयोजन नियोजन, 24 कैरेट का असली नियोजन और आयोजन। उज्जवल गुरव की दूसरी गेंद संदेश गोंधली के लिए। फुल टॉस गेंद, इलाका खाली है और एक बार फिर से अंपायर छकड़ी, ठोकम ठोक मैंडेटरी पावर प्ले में आक्रमण दीजिए। पहले पावर प्ले में कूट कूट के बल्लेबाजी, दिशा दी, कवर और पॉइंट के बीच से खेला हुआ शॉट, गेंद सीमारे का पार। नंबर 4 अकल बड़ी के भैंस बड़ी, अकल बड़ी चौका दीजिए।
एक चौका एक छक्का एक चौका, टोटल स्कोर 14। इनसाइड आउट शॉट, कवर के ऊपर इनसाइड आउट शॉट, गेंद सीमा रेखा पार, संदेश गोंधली का इंजन गरम डीजे। तेज मात्रे साहब है और उन्होंने संदेश गोंधली को इस बार देखा जाए लाइसेंस दिया है कि संदेश मार तू, पावर प्ले में रन बढ़ाना चाहिए। टीम का टोटल स्कोर है 18। क्या संदेश गोंधली की लाजवाब बल्लेबाजी, 3 बाउंड्री से 1 छक्का, व्यक्तिगत 18 पे खेले, व्हाट बल्लेबाजी। और ये गेंद आउटसाइड ऑफ में वाइड गेंद। टीम का टोटल स्कोर है 19 के लिए 36 का टारगेट है। छोटा सा टारगेट है लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। ओमकार नायक के मूछी देखिए कैसे तगड़ी है। शॉट है लेकिन गेंद चली गई लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। फील्डर तैनात है, एक सिंगल मिलेगा और टीम का स्कोर 20 और इस ओवर की स्कोर अभी तक आखिरी गेंद शेष है। अंतिम बॉल शेष है। देखना पड़ेगा इस अंतिम बॉल के ऊपर कितने रन इकट्ठा करेंगे। 36 का टारगेट है वैशाली स्पोर्ट्स जुदानी बामनडोंगरी टीम, वडू नवगढ़ टीम में रखा हुआ है। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है और क्रिकेट ये जेंटलमैन्स गेम है। क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है और क्रिकेट एक गतिशील खेल है। 20 को एक बार फिर से ड्राइव किया है लेकिन फील्डर मौजूद है वहां। बैक टू द बॉलर खेला है, कोई रन मिलेगा नहीं। ओवर की समाप्ति वैशाली स्पोर्ट जुदानी बामनडोंगरी टीम का स्कोर है 20 बिना कोई विकेट के नुकसान पे। संदेश गोंधली व्यक्तिगत 19 पे खेल रहे, तकदीर पाटिल 0 पे खेल रहे। जीतने के लिए मेरे हिसाब से 24 गेंदे और 16 रन चाहिए। डीजे चला चला हो सामने बगावला, मुरन तालुक्यात भेंडल गावात चला चला हो सामने बगावला। मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला। मंजिता ताई मिलिंद दादा पाटील, मंजिता ताई मिलिंद पाटिल साहब सरपंच ट्रॉफी का भव्य दिव्य आयोजन नियोजन 24 बॉल 16 रन। ये जीत अर्जित करने के लिए वैशाली स्पोर्ट्स जुदानी बामनडोंगरी टीम को चाहिए बस 16 रन। पाटिल बॉलिंग ट्रैक के ऊपर और लोगों की भीड़ देखिए। सरपंच ट्रॉफी का भव्य दिव्य आयोजन नियोजन। तेजस मात्रे साहब आपका स्वागत है और तेजस मात्रे साहब ओमकार नायक के साथ बातचीत करें कि तेरी मूछें इतनी क्यों कड़क है, मेरे क्यों हो जाएगी। लेकिन 24 बॉल में जीतने के लिए मेरे हिसाब से रन चाहिए 16। कांटे का टक्कर का मुकाबला है, हर ओवर में चाहिए मेरे हिसाब से, मैंने साथी स्कोर बता रहे हैं 4 रन। सरपंच ट्रॉफी और ये उड़ा गिरगिरी चंपा खुश हुई रंभा, देखो पहले लंबा छक्का मारा खंबा ठोक दीजिए। हे अंगावर आला तर शिंगावर आमचे दादा यांचे शब्द धरतीवरचे आहेत आणि माझे शब्द स्वर्गातले आहेत। रंभा पण खुश और क्या चाहिए। हमारे बंधु आश्रम दादा घर पीछे है, एक सिंगल मिलेगा, ऑन ड्राइव किया 1 रन। क्या कहेंगे दादा। नक्कीच आणि आश्रम घरत यांच्या माध्यमातून इथं आपल्याला पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल आश्रम घरत यांचे पुन्हा एकदा धन्यवाद आश्रम घरत यांना। यस, यही दोस्ती है
दुनिया का सबसे खूबसूरत पौधा दोस्ती का होता है और जमीन पे नहीं दिलों में उगता है. आणि त्यांचे सुपुत्र सिद्धार्थ घरत. बाप जैसे बेटा. यस, बाप से बेटा सवाई. सवाई 27 और ये बाउंड्री इरादा स्पष्ट. वडुनौकर आपको टिकट निकाल के घर जाना पड़ेगा. ये देखो ये कौन आहे? ये कोण आहे हमारे? अच्छा अच्छा, बघा कासवाचे विराट पाठीवर. काही हरकत नाही. धावा संख्या 31 आणि विजयासाठी 5 धावा. शॉट मिस्टम शॉट हवा में कैच इट. ए शाबाश. एक हाथ से उड़ गई, दूसरे हाथ में लपक लिया. विकेट नंबर पहला गॉन. मिस्टर बल्लेबाज या मेरे हिसाब से तकदीर पाटिल बैक टू डगआउट. अंतरराष्ट्रीय विमानतल के ऊपर एक ही नाम, दिवा पाटिल साहब. यहाँ स्कोर पहुंचे 31. 4 रनों की जरूरत है. नए बल्लेबाज पहुंचे मैदान के अंदर मिस्टर क्रिश मात्रे. वैशाली स्पोर्ट जुदानी बामन डोंगरी टीम को जीतने के लिए 4 रनों की जरूरत है. आपके 5 रनों की जरूरत है. सो मंजिताताई मिलिंद पाटिल साहब सरपंच ट्रॉफी 2025 दिनेश पाटिल साहब और जुगल गरज साहब जय वीरू की जोड़ी है. तकदीर बैठ जाओ, तेरा खेल खत्म हुआ. मात्रे साहब गाली गोली क्यों हंस रहे? और मात्रे साहब ने मुझे नेहरे में पहली दफा देखा ना, डायरेक्ट लॉन्च किया किंजल ट्रॉफी. आज तक वही प्रेम है, लेकिन उनका हम शब्द मोड़ते. क्या कहेंगे मात्रे साहब के बारे में? न कहेंगे मात्रे साहेब एक पॉवरफुल आहे आणि ते शेकोट्या कोणी पेटवल्या. अरे होली लांब आहे अजून. कोण आहे तिकडं? ते ऐकणार नाही हो. ते सगळे आता उलट्या सोंड्याचे गणपती आहेत. आणि विजयासाठी 5 धावांची गरज. आणि बघा मात्रे साहेब पण हसले, त्यांना बरं वाटलं. अरे लड़के मात्रे साहब तभी फंसती है जब वो हंसती है. 5 रनों की जरूरत है. आपका प्रश्न मात्रे साहब भी सॉल्व करेंगे दादा. और क्या चौका जाएगा? फील्डर तैनात है. एक सिंगल. सो मंजिताताई मिलिंद पाटिल साहब सरपंच ट्रॉफी ठाणकेश्वर मैदान, ये उरण तालुका की आन शान है. स्कोर 32. धीमा गति का स्कोर. पट्ट्यावर कोणी बसू नका, हात जोडून विनंती आहे. 32 स्कोर. जीतने के लिए 4 रन चाहिए. ओ अपर कट वीरेंद्र सहवाग स्टाइल से चौका जाएगा. 4 रन और जीत हार जीत. वैशाली स्पोर्ट जुदानी बामनडोंगरी टीम, हाडलक भाईचंद्र स्पोर्ट वडुनौकर टीम. अभिनंदन मात्रे साहब, उनकी सेना 1 विकेट के नुकसान के ऊपर 9 विकेट से इस मैच को जीता है. और नेक्स्ट मैच स्वर्गीय प्रशांत बाबू पाटिल घनसोली बनाम प्रार्थ इंटरप्राइजेस आरसीसी पेट. लेकिन मैन ऑफ द मैच का अवार्ड. 9 विकेट से मैच को जीता है बामनडोंगरी टीम ने. वेल डन. संदेश गोंधली come on the please stage at the man of the match award. नेक्स्ट मैच लेट प्रशांत भाऊ पाटिल घनसोली बनाम पार्थ इंटरप्राइजेस आरसीसी पेट. और इसका सीधा विवरण 11:50 के ऊपर. रामायण में दशरथ था और उसके बाद दशरथ किधर है? महाराष्ट्र के अंदर यही दशरथ था पाटिल. उनकी जुबानी क्रिकेट की कहानी हो जाएगा. मजा जाओ किधर मत सुनाइए बेहतरीन जुबानी क्रिकेट की कहानी.
धन्यवाद अमित म्हात्रे. पहिल्या इनिंगसाठी आपण चला विद्यमान सामना याच्यानंतर नेक्स्ट मॅच होईल बी कोणती मॅच आता तर नंतरचे मॅच स्वर्गीय वैकुंठवासी प्रशांत भाऊ पाटे घनसोळी आणि त्यांना 2 हात करतील पार्थ एंटरप्राइजेस RCC पेठ. एक जबरदस्त काटेकी टक्कर. एक संघ आहे नवी मुंबईचा, दुसरा संघ आहे रायगड जिल्ह्यामधील नामवंत संघ. 2 टोलक्यामध्ये घमासान. दोन्ही संघाची कॅप्टन आहे आपलीच. तर मॅन ऑफ द मॅच संदेश गोंदले, मागच्या सामन्याचा हिरो. 9 चेंडूमध्ये 27 धावांची मॅरेथॉन इनिंग, वादळी फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी या संदेश गोंधली जेव्हा पिचवर असतो ना तेव्हा सामन्याचं भवितव्य मात्र प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच टेन्शन असतं. या संदेश गोंधले बामणडोंगरी संघाचा विस्फोटक फलंदाज. 9 चेंडूमध्ये 27. सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेबांच्या पवित्र शुभास्ते यावेळी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी बाहेर खेळतोय संदेश गोंदे याला. वैशाली स्पोर्ट जीवनदानी बामणडोंगरी टीमचा हा खेळाडू संदेश 24 तासाच्या आत मध्ये त्यानं 3 बाईक पटकावल्या.